आता जरा 16व्या शतकातल्या महाराष्ट्रात जाऊया. त्यावेळी सुद्धा तिथेही नार नखरेदार होतीच. 16 शिंगार करणारी ग धनी आल्यात दारी अशी ढंगदार गाणी त्यावेळीही प्रचलित होती. संत एकनाथांनी त्या नखरेल चाली उचलल्या. मुलींनी जरा आवाज कमी करूया का? नेहमीच्याच लाडक्या चालींमध्ये संत एकनाथांनी विनोदी नेहमीचाच अनुभव गुंफले आणि पहिल्या रांगेतच मुली उभ्या राहून बोलतायत. कोण आहे ती? कोण आहे ती? पळ जागेवर जाऊन बस. आपल्याला कार्यक्रम पुढे न्यायचा आहे बाळांनो. एकनाथांनी नेहमीच्याच चालीत नेहमीचेच पण विनोदी अनुभव गुंफले. विंचू चावला किंवा संसार करता शिनले पहू दादला विकून आणले गहू किंवा नंदच कार्ट किरकिर करत खरूच होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला असं नाट्य त्यांनी त्या भारुडात घडलं. ती भारुडं अशिक्षित गावकऱ्यांना भटक्या जमातींना ऐकवली. ए बाळांनो मुलांनो प्लीज मग तुम्ही शेजारच्या हॉलमध्ये जाऊन बोलणार का? तिथे जाऊन हव्या तेवढ्या गप्पा मारा. पण इथे कार्यक्रम पुढे जायला पाहिजे तर तो प्रत्येक कार्यक्रमाचा मूड आणायची जबाबदारी माझी आहे. आता फॅशन शोच्या मूड मधून भारुडाच्या मूड मध्ये लोकांना नेणं याच्यासाठी इथे हे बोलतेय मी. तर प्लीज तो मूड येऊ दे. त्याच्याखेरीज त्या भारुडाला ती मजा येणार नाही. ती भारुड एकनाथांनी अशिक्षित गावकऱ्यांना भटक्या जमातींना ऐकवली. लोकांच्या लाडक्या चालीतली ती गाणी घरोघर गायली गेली. त्या रूपकांच्या गुळीपणात मिसळून भक्तिरसाचा अध्यात्माचा काढा एकनाथांनी लोकांच्या गळी उतरवला. ज्ञान पोचलं जे गाण्यातून पोचलं नसतं. काय झालं उल्हास? जे गाण्यातून पोचलं नसतं ते सोंगी भारुडांच्या संवादातून कूट भारुडांच्या कोड्यातून पोचलं. शिक्षण झालं. 400 वर्षांनंतर 1992-93 मध्ये साक्षरता अभियान सुरू झालं. पुन्हा एकदा प्रौढ शिक्षणासाठी भारुडाचा उपयोग करता येईल हे अशोकजी परांजपेंच्या ध्यानात आलं. त्यांच्याकडे एक होतकरू गरीब मुलगा होता, निरंजन भाकरे. भारुड रत्न निरंजन भाकरेंच्या बरोबर अशोकजी परांजपेंनी एक सोंगी भारुड बसवलं. ते भारुड रत्न निरंजन भाकरेंच्या आवाजात गल्ली ते दिल्ली ते सागराच्या पैली पोचलं. ते भारुड म्हणजेच बुरगुंडा किंवा छोटं बाळ. त्या बुरगुंड्याला जुबैलच्या बेबी शॉप मधल्या दुपट्यात गुंडाळलं सोनल लोहितने. तसा तो जुबैली बुरगुंडा तुम्हाला दाखवायला ती आणते. सोबतीला आहे वैशाली चौधरी. मनी गे
तुझी चोरी करत नाही का, डाका टाकत नाही? अगं एवढंसा भाकरीचा कुटका दे का जाते? बाई पीठ लागलायस की काय? अगं हे जुबेल आहे, जुबेल. हे कुठं असतंय? हे सौदीत आहे. तू इथे कशी? तुला कोणी येऊ दिलं इथे? कोणी म्हणजे? अगं तुमच्या त्या नव्या राजानंच निमंत्रण धाडलंय मला. मग इथल्या समजा मराठी माणसाची भेट घ्यायला बोलवलंय आणि एवढ्या लांबनं मी आली आणि मला साधी भाकर मिळेल ना ग? अगं इथे भाकर वगैरे काही नाही मिळत. इथे छान शोरमा झालाच तर दाल तमीज आणि जातर मिळतं. म्हणजे इथं भाकर कोणी खात नाही? नाही नाही, बिलकुल नाही. असं मग मला सांग ताई, तुझं ते तमीज खाऊन बदतमीज झालं लेकरू, ते जातर खाऊन तब्येतीनं पोटर होती, ते काय देशाचं भाग सांभाळतील? तुझं ते फलाफिल ते खाऊन मोठ झालेली पोरं ते काय भारतात टिकतील? आणि तू बी मला एवढं लांब न मिळाली ते फलाफल देऊन हाकलतीस होय? काही वा अगं माझ्याजवळ आता तुला द्यायला काहीच नाही आहे. परत सांगते मी तुला. असं अगं मी खोटं बोलेल ना तर माझी संपत्ती जाईल, संपत्ती. अगं ज्याच्यासाठी एवढ्या लांब तू इथवर आलीस, समजे तुझी माय बाप बहीण भावंड समजा गोतावळा सोडून आलीस आणि ते जर गेलं तर इथंच राहशील ना? कधी ग परत जाशील ना गो बया? तुझं बरोबर आहे, पण खरंच माझ्याजवळ आता तुला द्यायला काहीच नाहीये. मी खोटं बोलत नाही ग, शपथ. मी खोटं बोलेल ना तर माझे डोळे जातील, डोळे. मेल्यावर ग. अगं मेल्यावर तर समद्यांचे डोळे जात, पण हे जर दोन डोळं मरायच्या आजवर दान दिलंच ना, अगं दोन आंधळ्याला दुसऱ्या दावल्याचं पुण्य नाही का तुला भेटणार? आणि एवढ्या तुझ्या संपत्तीतून एवढासा वाटा तू एका अनाथ आश्रमाला दान दिलास तर तुझ्या लेकरा बरोबर ते लेकरं सांभाळल्याचं पुण्य नाही का तुझ्या पदरी पडणार? द्यायला भरपूर द्यायची नियत असावं. दर महिन्याला तू कपडे, चपला, परसा, दागिने विकत घेतीस पण तुला कोणाचं दुःख दिसत नाही. अगं द्यायला पुराय ग, द्यायची नियत असावं ताई. अगं तू जर दान दिलंस ना तर तुझ्या लेकरांबरोबर ती अनाथ पोरं शिकून गरीब पोरं मार्गी लागतील ना, तर आपल्या देशातल्या चोऱ्या माऱ्या कमी होतील ना ताई. अगं तू जर रक्तदान दिलंस तर मरणारा जगन, तुझं नेत्रदान केलंस तर दोन आंधळ्याला दृष्टी भेटल. अगं दृष्टी असून तू आंधळी झालीस का ताई? अगं तुला दुःख बी दिस काय ताई? तू द्यायची भावना असावं ताई. जाऊ दे बरे, जरा पोतडीला हात लावून तर ठेवतो. अगं जरासा हात लाव ना, लेकरू आहे ताई. किती वेळ वजा दारू खायला मी देत नाही काय? मी चल ये, चल लवकर ये, हात लाव. बरं तुला द्यायचं तर दे, नाही तर नको देऊ. पण मी काय म्हणते तर ऐकून घेशील का? नाही फुकट आहे का विचार? म्हणतेत ना, इकडचं असेल तर घे ना कुणी आणि फुकट असेल तर मायन लेक दोन्ही. बर फुकट तर फुकट, पण मी काय म्हणते ते जर फुकून घेतलं ना तर बुरगुंडा होईन, बुरगुंडा. अगं बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया ग. तुला
तुला ज्ञान होईल की 4 युग आणि 10 अवतार आमच्या स्पर्धेमध्ये आहेत, परंतु तुला माहित नाही. तुझं आहे तुझं पाशी, परंतु तू जागा चुकलाशी आणि ती चुकलेली जागा दाखवायला संतांनी ग्रंथांचं भारुडांचं वाङ्मयाचं निर्मिती केलेली आहे. मला सांगता येईल एखादा ग्रंथ जर जुना झाला तर त्याची आवृत्ती करता येते, एखादं भारूड फाटा आला तर त्याचं झेरॉक्स काढून ठेवता येतं. पण या ग्रंथांचं आणि भारुडांचं संस्कार करण्यासाठी परमेश्वरानं या नरदेहाची प्राप्ती अंमल करून दिली. याचं झेरॉक्स मशीन निघालं का तयार? अगं बाई बेडबीड लागलाय की तुला? नाही. हा म्हणून मी म्हणते का तू जर माझं ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा. अगं बुरगुंडा होईल बया गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया गा, तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा होईल बया गा, तुला बुरगुंडा होईल, तुला बी होईल बया, तुला बी होईल बया, तुला आजी तुला बी होईल, होईल बया गा, तुला बुरगुंडा होईल. अनादी नवल झाले स्वानंद गुरुकुला सवे घेऊन आले, प्रेमाचं कुंकू भाळी लाविले. काय रे? ते कुंकू काय लावलं? कुंकू काय झालं? अगं हे जुबेल आहे, इथे कुंकू नाही टिकली. कोण टिकली? अगं मराठी लोक ग, म्हणजे तुला नाही कळायचं. असं अगं इथे बाया कुंकू लावत नाही. टिकली आहे, टिकली तर टिकली, नाही तर राहिली. असं हो म्हणजे इथं कुंकू कोणी लावत नाही, नाही लाव. हो म्हणजे बघ जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. हो 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 अगं मॅचिंग म्हणत अगं मॅचिंग म्हणते त्याले मॅचिंग म्हणतात का नाही त्याले? का भाऊ मॅचिंग म्हणतात का नाही? मला सांगताय संसारात जर खरं सुख आणि खरं आनंद तुला उपभोगायचा असन तर याच्या मॅचिंग बसावं असं नाही तुला वाटत? हो ग, बरोबर आहे तुझं. हा हो मग मी म्हणते ग, पण मला टिकलीच्या रूपानं सौभाग्याचं दान किती ठिकाणी वाटत फिरतंय आमचं माऊली. सौभाग्याचं म्हणजे? अगं सकाळ झाली, आरशासमोर गेलं, बाथरूम मध्ये गेलं, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भाऊ. बाहेर आलं, आरशासमोर बसलं, आरसा सौभाग्यवती भाऊ. हा म्हणून मी म्हणते मी माझं कुंकू लाव आणि तुझी टिकली लावूच नको असं काही माझं म्हणणं नाही, पण कुंकू लावण्यामागं काही शास्त्रीय कारण काय काय कारण आहे? कुठं लावले जाते कुंकू? अगं कुंकू हा इथे लावला जातो. अगं कपाळावरच लावले जाते की कुंकू? हो अगं आत्मा आणि ब्रह्मरंध्राच्या मध्ये जी पिटुरी नस आहे त्यावर लावले जाते. अगं पिटुरी नस आहे इथे जाते बघ मागे. अच्छा अच्छा, पिट्युटरी ग्लँड म्हणायचंय का? हा त्यावरती कुंकू लावले जाते. अगं त्यामुळं आमच्या महिलेचं मानसिक संतुलन कायम राहतंय. हो अगं महिलेचा मेंदू अतिशय संवेदनशील असतोय आणि महिला मेंदूच्या संवेदना कायम राखण्याचं रडारचं काम ती कुंकू करतोय. अगं बाई, म्हणून म्हणते मी. अगं पण हे कुंकू कशापासून तयार होतं? अगं कुंकू हळद चिंचोक्यापासून तयार होतंय. एखाद दिवस जर इंदू चावला ना तर ते चिंचोक्या उघडून लावून बघ. अगं इंकाचं घर उतरण्याची ताकद ते चिंचोक्यात आहे. अरे बाप रे. म्हणून म्हणतोय मी. अगं तुला कुंकू लावल्याचं सांगितल्यावर समजायला की आनंद झाला बघ पुरुषांना. टाळ्या वाजवल्या बघ त्यांनी. म्हणून म्हणताय का तुला बुरगुंडा होईन असा, असं ज्ञान होईन तुला. बुरगुंडा होईन बया गा, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया गा, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया गा, तुला बुरगुंडा होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, बुरगुंडा होईन.
अगं शेंडी. आता आहे का शेंडी? नाही, आता नाही शेंडी. बिलकुल नाही. अगं शेंडी म्हणजे काय? अगं शेंडी म्हणजे ती इथे असते ती शेंडी. अगं शेंडी म्हणजे शेंडी नाही. मग अगं शेंडी म्हणजे पुरुषाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये सद्विचारांचं प्रक्षेपण करणारा एंटीना. एंटीना? आता ती एंटीनेच राहिले नाही तर कसं काय मिक्स घुसणार नाही? बरोबर आहे. विशेष म्हणजे पुरुषाच्या डोक्यात आजकाल एकच चॅनल चालतंय. कोणतं का? ओनली व्हॉट्सअप. हो, नुसतं तेच असतं. व्हॉट्सअप. दिवसभर कामावर जाणे आणि घरी आलं म्हणजे व्हॉट्सअप करत बसणे. मग काय तर. पण दिवसभराचं व्यवस्थापन आमच्या महिलेला. घराचं घर पण राखताना दिवसभराचं व्यवस्थापन करताना महिलेला किती त्रास होतो ठाव आहे. मग काय तो. मला सांग, तुझ्या डोक्यामध्ये किती प्रकारची चॅनल चालते? किती प्रकारचे? अगं लेकराचं संगोपन आहे, त्यांचं शिक्षण आहे, हो नो. घरातली आवरावर आहे, स्वच्छता आहे, धुणी भांडी आहे, साऱ्यांचा डबा आहे, काय पाणी आहे. झालं तर शेजार पात्र्याकडं काय घेतलं, कुठली वस्तू आली याची टेन्शन आहे. काय तो. आणि उद्याच्या पार्टीत काय घालायचं, कुठली दागिने घालायचे याचं व्यवस्थापन आहे. आणि यातून मिळालाच तर मग स्वतःबद्दलची माहिती त्या फेसबुकवरनं लोकांना देणे आहे. अगं हेच तर मेन काम झालंय आजकालचं. हे नुसतं ताई, एवढे विविध रंगी चॅनल तुझ्या डोक्यामध्ये चालतात. हे चॅनल व्यवस्थितरित्या प्रक्षेपित करण्यासाठी तुझ्या डोक्यावरचा घेण्याचा आपण होता ना. अगं तो म्हणजे डिश एंटीना होता. डिश एंटीना? आता ते डिश एंटीना राहिले नाही. नाही ग. मुंग्या नाही का येणार? म्हणून मी म्हणते का बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, तुला बी होईन बया, तुला बी होईन, बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन, बुरगुंडा होईन बया ग, तुला बुरगुंडा होईन. चार युगाची काठी कोसळी, दशावतार गेले परवडी, सोम डकोले चोखडी, ऐसा मान आवडी. ताई, हे पोतरी दे बाई आता. अगं घशाला कोरड पडू लागले ते डे बिना खायला आणि काहीच नाही. चिपटीच ऐकून घ्यायचंय सगळं फुकटच पाहिजे या बाईला. अगं जाऊ दे, याची घाण नको वाटू देऊ बाई. दे जरासं हात लाव म्हणजे झालं. हळू दे ग बाई. इथे घेऊन यायची काय गरज होती का तुला हे सगळं? अगं याची घाण नको वाटू देऊ ताई, याची लाज नको वाटू देऊ. अगं याची लाज माणसाला वाटायला लागली, घाण माणसाला वाटायला लागली आणि माणसाने नाश करायला सुरुवात केली आणि माणूस स्वतः नष्ट व्हायला लागलाय. म्हणजे अगं मला बी काही सोंग नको समजू बरं. मी बी काही सोंग नाही रे बाबा. हो, पोतडी आहे ना ताई, हे म्हणजे पृथ्वीचं परत. आणि मी जे आहे हे तुम्ही आम्ही सर्व मानव जातात. आणि हे जे माझ्या कडेवर बसलंय हे तुमच्या आमच्या समद्यांच्या घरामध्ये उद्याच्या वेलीवरती फुलणारं फुल आहे. हे प्रत्येकाचं भवितव्य आहे. ही पृथ्वी आहे ना ताई, ही पहिले फार सुंदर होती. अगं यावर मोठमोठाले डोंगर होते, नद्या होत्या, नाले होते, पशु होते, पक्षी होते. माणसानं स्वतःच्या स्वार्थापायी याला उजाड करून टाकली आणि आम्हाला पर्यावरणाचं प्रदूषण भोगावं लागतंय. अगं म्हणूनच आम्हाला ते ग्लोबल वॉर्मिंगला सामोरं जावं लागतंय. ग्लोबल वॉर्मिंग? ग्लोबल वॉर्मिंग नाही, ग्लोबल वॉर्मिंग. जाऊ दे. काय म्हणते ताई? का माणूस एवढे कष्ट कुणासाठी करतो? मुलांसाठी. एवढे पैसा कोणासाठी कमावतो? मुलांसाठी. याच्यासाठी ना. हे आमच्या लेकरांना उद्या जाऊन समध्या प्रकारची सुख भेटली पाहिजे, चांगलं घर राहायला मिळालं पाहिजे, मग काय गाडी राहिली पाहिजे, चांगलं वातावरण भेटलं पाहिजे. मला सांगताय उद्या जाऊन यायला राहायला चांगली गाडी आहे पण प्यायला शुद्ध पाण्याचा घोट नाही का, श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही, तर यायला तू वर्षामध्ये काय देणार आहे? प्रदूषण.
म्हणून म्हणते मी एक दिवस माणसाला जगायला काय लागतंय? अन्न पाणी. अगं एक दिवस माणसाला जगायला अन्न पाणी नाही, श्वास घ्यायला लागतोय. आणि 24 तास माणसाला जगायला 27,000 वेळा श्वास करावा लागतोय. 27,000 वेळा? हा. आणि 27,000 वेळा श्वास करायले 15 किलो ऑक्सिजन लागतोय. 15 किलो ऑक्सिजन आज म्हणजे ऑक्सिजन म्हणायचं. हा ऑक्सिजन लागतो. 15 किलो तयार करायला कोणती काही फॅक्टरी आहे? नाही. अगं 15 किलो ऑक्सिजन तयार करायला 7 झाडे कामी येतात. आता मला सांग, एका माणसाला 7 झाडे. हो. तुझ्या कुटुंबामध्ये किती जण आहे? 4 जण. एक तरी झाड लावलं नाही. उलट जाताना 4 झाड घेऊनच जातो आपण. हो. हा बरोबर आहे. म्हणून म्हणताय मी काहीच शकून सांगितलं एका जनार्दनी आनंद झाला, संगती जय जयकार केला, शकून गुरुकुला पाहोनी. दे ना ताई दे, तरी दे ना बाई. 10 एकरी आलं असतील तर दे ना, एवढं लाभ नाही आलं. माझ्याकडे आता तुला द्यायला काहीच नाही ना. बघ ना तिचं बाई काहीच नाही म्हणतोय. जाऊ दे, तुला द्यायचं तर दे, नाही तर नका देऊ बाई. पण मी काय सांगतोय ते तर ऐकून घेशील का नाही? आणि अंमलबजावणी करशील का नाही? तरच माणूस म्हणून जगशील, नाही तर मेल्याशिवाय राहणार नाही. हो सांगून ठेवतो. म्हणून मी म्हणतोय ताईचा शकुनच सांगितलं एका जनार्दनी आनंद झाला, संगती जय जयकार केला, शकून गुरुकुला पाहोनी. बुरगुंडा होईल